मंत्री छगन भुजबळ यांनी द्वारका सर्कल परिसराची पाहणी केल्यानंतर आता नाशिक पोलीस ॲक्शन मोडवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिक शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून आता अनधिकृत वाहनधारकांवरती कारवाई केली जात आहे। या ठिकाणी अनधिकृतपणे पार्क करणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्यांच्यावरती या ठिकाणी दंडात्मक कारवाई जी आहे ती आपल्याला या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी होत असते आणि त्यामुळे या ठिकाणावरील असलेला जो सर्कल आहे तो देखील कमी करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि याचीच पाहणी मंत्री छगन भुजबळांनी केली। त्यानंतर आता नाशिक पोलीस जे आहेत त्या ॲक्शन मोडमध्ये आपल्याला आल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर द्वारका सर्कल हा नाशिक शहरातील मुख्य सर्कलपैकी एक सर्कल आहे। हा नाशिक शहरातून जाणाऱ्या नॅशनल हायवे क्रमांक 3 वरचा हा सर्कल आहे आणि या ठिकाणी पुणे असेल त्याचबरोबर जळगाव धुळे मुंबई असेल या परिसरातून येणारे वाहन एकत्रितरित्या येतात आणि या ठिकाणी मोठी गर्दी होत असते। त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता प्रशासनाच्या वतीनं द्वारका सर्कल हा कमी करण्याचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी मंत्री छगन भुजबळांनी पाहणी केल्यानंतर आता नाशिक पोलिसांचं ट्रॅफिक पोलीस जे आहेत ते आपल्याला कुठेतरी ॲक्शन मोडवरती आल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।